हेलो दोस्तों, मैं प्रणय आप सभी का फिर यूट्यूब चैनल पे स्वागत करता हूँ। दोस्तों, तो मैं आया था अपने दोस्त का बर्थडे सेलिब्रेट करने के लिए ताड़ोबा के अंदर, जहाँ मेरा दोस्त रहता है। और वहाँ पे जो है एक बटरफ्लाई गार्डन है, जहाँ अभी हम घूमने जाने वाले हैं। आपण आता चालला आहे मित्रांनो। आता आपण चाललो आहे हिंदी मराठी सगळं मिक्सअप। बघू शकता, खूप सुंदर नजारा आपल्याला दिसेल इथे। हे आहे इंटरप्रिटेशन सेंटर, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या फिपोल्या कशा तयार होतात हे दिसेल। छान आहे। त्याचा बेबी डग पण चाललेला आहे त्याच्यासोबत। आपण चाललो आहे आता इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये, जिथे ताडोबातील प्रत्येक प्राण्यांची अशी काय बोलतो इमेजेस लावलेले आहेत। खूप सुंदर पद्धतीने त्याची सर्व माहिती दिलेली आहे। तुम्ही बघू शकता ताडोबाची बाग। ताडोबाला नक्की भेट द्यायला या तुम्ही जर आला नसाल तर। मराठीमध्ये सुद्धा आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा आहे। तुम्हाला जी लँग्वेज प्रिफर करता येणार त्या लँग्वेजमध्ये तुम्ही बघू शकता। मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की नेमकं फुलपाखराचं जन्म कसा होतो। छोट्याशा अळीपासनं मोठं कसा होतो हे या फोटोमध्ये दिसत आहे। बघू शकता तुम्ही, हे स्मॉलचं जे वर्म आहे, सॉरी हिंदीमध्ये कपून, मराठीमध्ये काय म्हणतात मला नाही माहिती। बघा इथे दिलेलं आहे व्हाय बटरफ्लाय। बटरफ्लाय का बघू शकता, इथे सर्व प्रकारची माहिती तुम्हाला मिळेल। मित्रांनो, तर अशीच वेगवेगळी माहिती तुम्हाला या ताडोबाच्या निसर्गरम्य वातावरणात मिळेल। एकदा नक्कीच भेट द्या।
कारण खूप सुंदर असे फुलपाख्यांचं दर्शन मनमोहित होत आहे. घर बसल्या तुम्हाला एवढं चांगलाच आसमान मिळत आहे. माझ्या चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या ताडोबाच्या जंगलातील जे काही विविध असे स्थळ आहेत जिथून तुम्हाला मार्गदर्शन माहिती मिळू शकते, एक पर्यटन म्हणून तुम्हाला नक्कीच दिसेल. आणि हे आहे आपलं बाग. बघू शकता तुम्ही, ताडोबाच्या जंगलातला नेमकाच दिसतो. बटरफ्लायचे नाव आणि त्याची सर्व माहिती पण दिलेली आहे. बघा बघा किती सुंदर असं फुलपाखराचं दर्शन होत आहे. कधी बघितले नसेल त्याही फुलपाखरांची माहिती सुद्धा इथे मिळेल तुम्हाला. नक्कीच आवर्जून भेट द्या मित्रांनो. बघा, एक फुलपाखरू आपल्या मुलाचं कसं पोषण करतं ते सुद्धा दिसत आहे थोडक्यात. किती सुंदर फुलपाखरू आहे. खूप छान पद्धतीने याला बनवलेलं आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही, किती सुंदर सुंदर असे आहेत. फुलपाखराचा जन्म कसा होतो ते या पूर्ण स्लाइड वरून तुम्हाला दिसेल. इसकी बाजू बघू शकता. प्रत्येक स्लाइडवरती आपल्याला काहीतरी नवीन बघायला मिळतं. इथे बघा मित्रांनो, ती फुलपाखरू आहेत, त्यांची नावासकट तुम्हाला दिसेल इथं. हा आपला जो ब्लॉग आहे तो मोठा होऊ शकतो, परंतु तुम्ही सर्वांनी एकदा नक्कीच पूर्ण बघायचा आहे. किती सुंदर बटरफ्लाय आहे. आणि जे मेन गार्डन आहे ते सुद्धा खूप चांगलं आहे, म्हणून नक्की इथे भेट द्या. हा व्हिडिओ खूप मोठा होणार, हा ब्लॉग माझा, त्याच्यामुळे मी याचा एक सिंगल पार्टच टाकणार आहे. आणि जो नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो नेक्स्ट पार्टमध्ये येणार, तो सुद्धा तुम्ही बघा. मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक देण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. माझं खूप दिवस झाले म्हणजे मी व्हिडिओ टाकत नाही सध्या, पण आता येणार, तुम्ही बघा आणि मला रिस्पॉन्स पण देत चला की कसं वाटतंय तुम्हाला ते. कारण म्हणजे मला सुद्धा उत्सुकता झाली पाहिजे नवनवीन ब्लॉग्स बनवण्यासाठी, तुमच्यासाठी. तुम्हाला आवडतील तर मला सुद्धा प्रतिसाद मिळेल. बघा, प्रत्येक रंगाची इथं आहे फुलपाखरू. आता ही स्लाइड संपत आली आहे मित्रांनो. बघा, बघा, चॉकलेट फॅन्सी.
मित्रांनो, तर तुम्ही बघितलंच असेल आजच्या व्हिडिओमध्ये की या बटरफ्लाय गार्डनच्या आतमध्ये जे आहे अशी छानशी छोटीशी खोली आणि यामध्ये प्रत्येक बटरफ्लाय विषयी तुम्हाला इथे मार्गदर्शन मिळत आहे. तुम्हाला जानकारी मिळत आहे की इथं काय आहे, कोणतं बटरफ्लाय कसं दिसतं. तुम्ही या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात बघितलंच असणार की बटरफ्लाय कसं असतं. तुम्हाला प्रत्यक्षात जर भेटता येत असेल तर नक्की या इथे आगरझरीला चंद्रपूरपासून किती 20 किलोमीटर अंतरावर आहे. माझा मित्र पण इथंच राहतो, बघून घ्या. याचं पण इथं साईडला हॉटेल आहे. नक्कीच त्याच्या पण हॉटेलमध्ये भेट द्या. तुम्हाला प्रत्येक वस्तू जी आहे ती स्वादिष्ट अशी सुंदर चवीदार मिळणार. तर नक्की भेट द्यायला यार. तर आता आपण इथनं एक्झिट करत आहोत मित्रांनो. गार्डन कसं होतं, कसं नाही, हा व्हिडिओ कसा होता, कसा नाही, याचा ब्लॉग मला नक्की करा मित्रांनो. काय दिसत नाही तेव्हा असू द्या. कशाची बोला ना. लाजलेत ते मित्रांनो, त्या काकू सांगत आहेत. ताई, सॉरी सॉरी मित्रांनो, काकू नाही ताई आहेत त्या. ताई सांगत आहेत इथंच काम करतो त्यांनी. त्यांचा आपण एकदा रिव्ह्यू घेऊन टाकू याबद्दलचा. ताई, तर आम्हाला तुम्ही सांगू शकता हे गार्डन केव्हापासून चालू झालं, इथं काय तिकीटचा प्राइस काय? हां, तर लहान मुलांची वगैरे? हां, लहान मुलांची मित्रांनो इथं 10 रुपये तिकीट आहे आणि तुम्ही जर मोठे असाल तर तुमचे 20 रुपये तिकीट घेण्यात येईल. आणि खूप छान आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. जे आपण इथं इंटरप्रिटेशन सेंटर म्हणून आहे, जिथं आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. आणि जे समोरचा जो व्हिडिओ आहे या गार्डनचा मित्रांनो, तो आता आपण अंदर जाऊन बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. ठीक आहे, भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.